गेली 12 वर्ष आपण प्रयत्न करतो, हे मोदी सरकार आपल्याला पेन्शन वाढ करत नाही। आमच्या हक्काची असताना सुद्धा एवढा फंड आहे की व्याज सुद्धा आम्हाला 25 पैसे वाटतात। तर आमच्या मागण्या अशा आहेत की 9,000 महागाई भत्ता, त्याच्यानंतर रेशन कार्ड सवलत, त्याच्यानंतर रेल्वे प्रवासाची सवलत, त्याच्यानंतर वैद्यकीय मदत, खाजगीकरण चालू आमच्या फंडाचं ते सुद्धा तरतूद केलं पाहिजे। आणि जो प्रो राटा केलाय ते सुद्धा कॅन्सल व्हावा। ही 609 जो कायदा केला म्हणजे प्रो राटा पद्धतीने जे आम्हाला पेन्शन देतात 2 टप्प्यात, ती बंद केली पाहिजे। अशा दृष्टीकोन आम्ही आज देश पातळीवर सगळीकडे एका दिवशी काही ठिकाणी रेल रोको करतो, काही ठिकाणी रस्ता रोको करतो। आपण अशा पद्धतीने आपण चालू। आज सुद्धा आम्ही सातारा, सांगली, कोल्हापूर 3 जिल्ह्यातले लोक आम्ही गोळा केले। यामध्ये 186 संस्था लोक आहेत, एसटी, एमएसएमई, साखर कारखाना, गिरणी कामगार, जिल्हा बँका, औद्योगिक बँका, नागरी बँका, अर्बन बँका, लहान मोठे उद्योगधंदे, असे जवळजवळ देश पातळीवर 75 लोक आहेत। आणि त्याप्रमाणे आम्ही देश पातळीवर आज या ठिकाणी त्यांच्या आमच्या अखिल भारतीय समन्वय समितीच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही इथं मोर्चा काढत आहोत आणि त्याला सरकारने शेवट झालं। आणि आमचं असं ठरलंय जे इलेक्शनच्या अगोदर आमची पेन्शन वाढ नाही झाली तर आम्ही भाजप सरकारला मतदान करणार असं आमचं देश पातळीवर संघटनेवर ठरलेलं आहे। तर त्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहे आणि हे असं हे केल्याशिवाय आम्हाला सरकार हे काम करते, त्या पद्धतीने आपण काम करतोय। धन्यवाद।